नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आकाश काळे, छत्रपती संभाजीनगर, ब्राईट करिअर अकॅडमी, नीट काउन्सिलिंग मधनं आपल्या सर्वांशी संवाद साधतोय. 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी नीट एक्झाम दिलेली होती आणि आतापर्यंत झालेल्या राऊंड्समध्ये ज्या विद्यार्थी मित्रांचं त्या ठिकाणी विविध कॉलेजेसला ॲडमिशन झालेलं आहे, तर त्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देखील देतो. परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ खास त्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण त्या ठिकाणी बनवत आहोत की अद्याप ज्या विद्यार्थी मित्रांचं कुठेही ॲडमिशन झालेलं नाही आहे आणि आपलं ॲडमिशन होईल की नाही या द्विधा मनस्थितीत, या विवंचनेत त्या ठिकाणी ते सर्वजण आहेत. तर अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे. आपल्या सर्वांसाठी एक खूप आनंदाची बाब म्हणावी आणि आपण जिला एक सुवर्णसंधी देखील म्हणू शकतो त्या ठिकाणी, ती अशी की यावर्षी मित्रांनो NCISMने जे 1 डिसेंबरपर्यंत ॲडमिशन सगळे प्रक्रिया जी आहे ॲडमिशनची ती उरकून घेण्यासाठीचे त्या ठिकाणी आदेश दिलेले होते. तर सुदैवानं त्या ठिकाणी तो कालावधी 10 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आता तो वाढवत असताना त्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाची जर काही गोष्ट असेल तर ती अशी आहे की जनरलच्या विद्यार्थ्यांसाठी जो 1443 हा जो काही त्या ठिकाणी कोटा होता, तर जवळपास बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जी NCISMची तयारी आहे, तर 10% आपला जो काही कट ऑफ आहे तर त्या कट ऑफ रिड्यूस करण्याची त्या ठिकाणी त्यांची तयारी आहे. आणि कॉलेजेसला मात्र त्या ठिकाणी जेव्हा ॲडमिशन्स करायचे तर महाविद्यालयांचं त्या ठिकाणी मागणी ही 15% किंवा 15% कट ऑफ त्या ठिकाणी रिड्यूस व्हावा, तर अशी त्यांना अपेक्षा आहे. तर या थोड्याशा चर्चेमध्ये त्या ठिकाणी तो विषय अजून कट ऑफ रिड्यूसबाबतचा थांबलेला आहे, रखडलेला आहे. परंतु मीनवाईल मला तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची की जे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी महाराष्ट्रामधनं आहेत विशेषतः, तर महाराष्ट्रात मित्रांनो विषय असा आहे की जो इन्स्टिट्यूशनल कोटा आपण महाराष्ट्रातला वैद्यकीय महाविद्यालयांचा आहे, विशेषतः BAMS आणि BHMSसाठीचा, तर जवळपास 25 ते 27 लाख अँड अबव त्या ठिकाणी साधारणपणे इथले पॅकेजेस आहेत. तर जे विद्यार्थी मित्र सर्वसाधारण कुटुंबातनं, सर्वसामान्य कुटुंबातनं त्या ठिकाणी आहेत की ज्यांची इतकी फीस देण्याची त्या ठिकाणी परिस्थिती नाही आणि ॲडमिशन तर घ्यायचं आहे, शिकायचं तर आहे आणि खरंच वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या ठिकाणी एक जनमानसांच्या सेवेसाठी डॉक्टर होण्याची इच्छा आहे, तर अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मी जाणीवपूर्वक सांगेल मित्रांनो की जोपर्यंत 10 डिसेंबरपर्यंत अजून त्या ठिकाणी ही जी प्रक्रिया लांबली आहे, स्टील आम्ही त्या ठिकाणी जी काउन्सिलिंगची प्रक्रिया चालू आहे, तर तोपर्यंत तुम्ही 100 नव्हे 200% त्या ठिकाणी आशावादी राहू शकाल. तर या दृष्टीने की महाराष्ट्राव्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी मी आता गेली 4-5 वर्षांपासून पंजाब, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड, मध्य प्रदेश, UP अशा नानाविविध आपल्या भारतातीलच राज्यांमध्ये तिथले जे BAMS आणि BHMSचे टॉप कॉलेजेस आहेत की जिथे तुम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर तुम्हाला तिथे एक अनुभवाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, अतिशय उत्कृष्ट MD क्वालिफिकेशन असणारी फॅकल्टी, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी कॅम्पस, राहण्याची सुविधा, जेवणाची जी विशेषतः महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना समस्या जाणवते, तर ती व्यवस्था, हे सर्व अतिशय उत्तम दर्जाचं त्या ठिकाणी आम्ही मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. आणि हे देत असताना त्या ठिकाणी प्रकर्षानं आपण एका गोष्टीची तिथं काळजी घेतलेली की अतिशय कमी खर्चामध्ये, अतिशय कमी फीसमध्ये आपण या गोष्टी तुमच्यासाठी तिथं अवेलेबल करून देतो आहे. तर ज्यांना कोणाला 100 to 113 म्हणजे 100 ते 113 च्या दरम्यान मार्क्स आहेत आणि जे क्वालिफाईड नाहीत, तर त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आमच्या ब्राईट करिअर अकॅडमी जी नीट काउन्सिलिंग आम्ही करतो आहे, तर आमच्याशी संपर्क साधायला हरकत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला शाश्वती देतो की तुम्ही एकदा आमच्यासोबत, आमच्या टीमसोबत संपर्क साधा. तुमचे जे काही प्रश्न या अनुषंगाने असतील, मागच्या जवळपास 4-5 वर्षांमध्ये आम्ही महाराष्ट्रातून आणि इतरही राज्यांमधून खूप वेगवेगळ्या वेल रेप्युटेड कॉलेजेसला
खूप चांगल्या अशा पद्धतीनं स्वतः त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत जाऊन पालकांशी संवाद साधून त्यांचं 100% समाधान करून ॲडमिशन्स करून दिलेले आहेत आणि उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी विविध जिल्ह्यातले राज्यातले विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तर त्यामुळं मला तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी आवर्जून ही गोष्ट सांगायची आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. जे कोणी इच्छुक आहेत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. ब्राईट करिअर अकॅडमी. ऑल दी व्हेरी बेस्ट. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. We will meet very soon. Thank you very much.